संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यामध्ये आगमन झाल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या हिंगोलीच्या वाढोणा फाटीवरती आहे। बघू शकता की या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आता विदर्भातून जे आहे ते मराठवाड्याकडे दाखल झालेली आहे। बघू शकता की या पालखीमध्ये जवळपास आता या पालखीचं 56वं वर्ष आहे आणि 700 वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि गणगणात बोतीच्या गजरात ही पालखी जी आहे ते आता या पालखीचं मराठवाड्यामध्ये आगमन झालेलं आहे। हिंगोलीच्या जे वाढोणा फाटी आहे आणि विदर्भ आणि मराठा सीमेवर असलेली वाढोणा फाटी या ठिकाणी जे आहे ते गावकऱ्यांच्या वतीने या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण पालखीमध्ये शिस्त पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते वारकरी पताकाधारी जे आहे ते सहभागी झालेले आहेत। या पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये असणार आहे आणि ही पालखी आता पंढरपूर विठ्ठलच्या दिशेने जे आता रवाना झालेली आहे। जवळपास या पालखीचं हे 56वं वर्ष आहे। संपूर्ण या पालखीचा 33 दिवसांचा संपूर्ण प्रवास असतो। जवळपास संपूर्ण दिवसभरामध्ये ही पालखी जी आहे ते 30 किलोमीटरचा प्रवास पार करत ही संपूर्ण पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि बघू शकता की या पालखीमध्ये पताकाधारी जे आहे ते अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने या ठिकाणी वारकरी जे आहे ते सहभागी झालेले आहेत आणि या पालखीचा आजचा मुक्काम जे आहे ते हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये असणार आहे। संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये ही पालखी 3 दिवस मुक्काम करते। आज सेनगाव शहरामध्ये नंतर डिग्रस आणि नंतर जवळ बाजार या दिशेने जाते आणि संपूर्ण या ठिकाणी वारकरी जे आहे ते मोठ्या संख्येने या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ठिकठिकाणी हिंगोलीकरांच्या वतीने या ठिकाणी पालखीचं स्वागत करताना पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।